जय जय राम कृष्ण हरी. आज आपण हरिपाठातला 15वा अभंग पाहूया. एक नाम हरी द्वैत्य नाम दूरी, एक नाम हरी द्वैत्य नाम दूरी, अद्वैत कुसारी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, क्षमादमावारी हरी झाला, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, ज्ञानदेवाची ती हरी पाठने मागलिया जन्मा मुक्त झालो. तर या पहिल्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात माहिती आहे का, की अद्वैत बुद्धी जाणणारा हा व्यक्ती विरळाच असतो आणि अद्वैत बुद्धी जाणून नामस्मरण करणारा व्यक्ती हा एखादाच असतो. कारण अद्वैत म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, की श्रीहरीचे नाम आणि रूप हे दोन्ही एकच आहेत, याला अद्वैत म्हणतात. जीव आणि शिव हे एकच आहेत, याला काय म्हणतात, अद्वैत म्हणतात. पण सामान्य लोक परमात्मा आणि जग भिन्न आहे, वेगवेगळे आहे असे मानतात. कारण जग हे दृश्य आहे आणि ईश्वर अदृश्य आहे. यामुळं त्यांच्या मनामध्ये द्वैत भावनेचा जन्म होतो आणि द्वैत शब्दाचा दुसरा अर्थ असा होतो की मी आणि ईश्वर याच्यामध्ये भेद आहे. खरं जर पाहिलं तर मी आणि ईश्वर हा एकच आहे. ही जेव्हा अद्वैत भावना मनामध्ये येते तेव्हा आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा नामस्मरण केल्यानंतर आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. तर अद्वैत म्हणजे एकच अंतिम तत्व. या तत्वापासून सारे अनंत विश्व निर्माण झाले आहे. ईश्वरापासून स्वतंत्र भिन्न असे काहीच नाही. म्हणजे ईश्वर म्हणजेच सर्व काही आहे. ही अद्वैताची स्पष्ट भूमिका आहे. अद्वैतवादी व्यक्ती प्राप्तीसाठी मन, इंद्रिय, बुद्धी याचे सर्व व्यवहार हरीच्या प्राप्तीसाठी करावे लागतात. यासाठी मग आपल्याला काय करावं लागतं, आळस, मोह, भोग, लालसा या सगळ्यांना आपल्यापासून दूर सारावं लागतं आणि आपण अखंड हरीचे नामस्मरण करावे लागते. तर हे जर आळस आपण जर दूर सारलं तर आपल्याला हरीचे आपण नामस्मरण घेतो आणि यानंतर आपल्याला जीव आणि शिव ह्या अभेदतेचा आपल्याला प्रत्यय येतो. म्हणजे जीव आणि शिव हे दोन्ही अभेद आहेत, एक आहेत याचा प्रत्यय आपल्याला अद्वैत बुद्धी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला हा भेद भेद नाही असं आपल्या लक्षात येतं. तर ईश्वराशी अद्वैत अनुभवणारा हा एखादा विरळाच असतो. कुसरी म्हणजे विरळाच असतो, एखादाच असतो. त्याचे कौशल्य हे वेगळेच असते. हे कुणाला साधते, फक्त भक्तांनाच साधते. म्हणजे भक्तच हा अद्वैत कुसरी ही जी बुद्धी आहे त्याच्याजवळ असते आणि तो अद्वैत ईश्वराला हा समजू शकतो. तर अद्वैत तत्त्वज्ञान एक सामाजिक एकतेची बैठक आहे. म्हणजे बघा, प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यामध्ये आत्मभावाने पाहण्यास जर तो शिकला तर काय होईल, व्यक्ती एकच आहेत. प्रत्येक माणसं ही एकच आहेत. कुटुंब आणि कुटुंब हे एकच आहेत. आणि त्यामुळं आपण जर असं समजलो की व्यक्ती एकच आहेत, कुटुंब एकच आहेत, तर तेव्हा समाजामध्ये प्रेम आणि सौहार्दाची भावना वाढीला लागेल. आणि त्यानंतर काय होईल माहिती आहे का, आपल्या मनामध्ये जो द्वेष आहे, मत्सर आहे, आपल्या मनामध्ये शत्रुत्व आहे, हे सगळे दुर्गुण आपल्यामधले नाहीसे होतील. म्हणून आपल्याला अद्वैत बुद्धी प्राप्त झाली पाहिजे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजाच्या या भूमीमध्ये अजून अद्वैत भूमिका ही पूर्णपणे रुजलेली नाही आणि म्हणून आजही आपापसामध्ये द्वेष होतो, एकमेकाशी भांडणं करतात. जेव्हा आपण अद्वैत भावना आपल्या मनामध्ये असली, प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच ईश्वर आहे, प्राणीमात्रामध्ये एकच ईश्वर आहे असं जेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल तेव्हा आपण कधीही आपापसामध्ये द्वेष करणार नाही आणि भांडण करणार नाही.
आणि दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात, माऊली म्हणतात, समबुद्धी घेता समान श्रीहरी, क्षमादमावरी हरी झाला. तर माऊली म्हणतात श्रीहरी व्यापक आहे आणि त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ नाही. पण तशा समत्व बुद्धीने आपण पाहिले पाहिजे. समबुद्धी म्हणजे समत्व बुद्धीने आपण पाहिले पाहिजे. शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. हे ज्याने स्वीकारले आहे, म्हणजेच क्षमाधिकाचे सहाय्य ज्याने घेतले आहे, तो व्यक्ती, तो साधक हरिरूपच होतो. समबुद्धी म्हणजे राग द्वेष रहित ब्रह्मबुद्धी. सामान्य मानवाची बुद्धी परतंत्र होऊन मन इंद्रियाच्या स्वाधीन होते. मनाला आवडणारी ज्या गोष्टी आहेत तो व्यक्ती करत असतो. त्याला वस्तूबद्दल प्रेम वाटत असते. बऱ्याच मोहमायामध्ये तो गुरफटून जातो आणि त्याला म्हणून तो काय करतो की ईश्वराचं नामस्मरण तो घेत नाही. आणि मनुष्य स्वार्थातून म्हणजे नीतिमूल्याच्या विरुद्ध आचरण करतो. कारण नीतिमूल्याचं आचरण तो कधी करतो, जेव्हा त्याच्या मनामध्ये ईश्वराबद्दल प्रेम नाही, भक्ती नाही, तेव्हा नीतिमूल्याच्या विरुद्ध तो वागतो, भ्रष्टाचार करतो, खोटे बोलतो आणि नीतिबाह्य वागल्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि शेवटी आयुष्याचे गणित चुकते. ते गणित कसे चुकते बघा तुम्ही. तर आणि जर आपल्याला आयुष्याचे जर गणित चुकवायचे नसेल तर हरिनामाची बेरीज करा. हरिनामाची बेरीज करा म्हणजे सतत तुम्ही हरिनाम घ्या. दुष्कर्माची वजाबाकी करा. आपल्या आयुष्यामध्ये दुष्कर्म होणार नाही त्याची तुम्ही काळजी करा. आणि प्रेम भावनेचा गुणाकार करा. म्हणजे सगळ्याशी प्रेमाने तुम्ही वागा आणि अहंकाराचा भागाकार करून जेव्हा शून्य येईल आणि असे केले तरच तुमच्या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त होईल आणि तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल आणि तुम्हाला सौख्याचे भाग भांडवल तुम्हाला मिळेल. आणि नंतर तुम्ही समबुद्धीने श्रीहरीला सर्वत्र तुम्ही पाहू शकाल. आणि सृष्टीमध्ये विषम आहे परंतु सारतत्वाने श्रीहरी एकच आहे. प्रत्येक व्यक्ती प्राणी मात्र पशुपक्षी जरी वेगवेगळे असले तर त्या सगळ्यामध्ये एकच चैतन्य आहे. आणि म्हणून ते चैतन्य पाहण्यासाठी आपल्यामध्ये समबुद्धी आली पाहिजे आणि त्यासाठी शमदमाची साधना आपण स्वीकारली पाहिजे. तरच आपल्यामध्ये त्या चैतन्याची ओळख होते, ईश्वराची ओळख होते. तर माऊली काय म्हणतात पुढं, शमदम साधल्याने साधकाच्या जीवनामध्ये उत्क्रांती होते, प्रगती होते आणि म्हणून साधकाकडून चांगले कर्म घडतात आणि त्याचे उत्तम फळही त्या साधकाला मिळते. आणि म्हणून माऊली म्हणतात की तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करायचं असेल, अद्वैत ईश्वराला जर ओळखायचं असेल तर शमदमाचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल आणि तेव्हा तुम्हाला अद्वैताबद्दल माहिती मिळेल आणि जीव आणि शिव एकच आहे याची प्रचिती तुम्हाला येईल. त्यानंतर पुढच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात बघा, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्वा घटी म्हणजे घट म्हणजे प्रत्येक जीव बरं का. म्हणजे बघा प्रत्येक जीव ज्याप्रमाणे म्हणजे या सृष्टीमध्ये असंख्य वर्णाचे अनगणित असे जीव आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, पण त्यामध्ये ईश्वर आत्मरूपाने नांदतो. त्या सगळ्यामध्ये एकच ईश्वर आहे. मग यासाठी माऊली दृष्टांत देतात की एखादा पाण्याने भरलेले हजारो घट आपण जर उन्हामध्ये ठेवले तर उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्या हजारो घटामध्ये जे सूर्याचं प्रतिबिंब त्यामध्ये पडणार आहे तर हजारो सूर्य आपल्याला त्या दिसतील. पण आकाशामध्ये किती सूर्य आहेत? एकच सूर्य आहे. म्हणजे जसं एकाच सूर्याचा हजारो घटामध्ये वेगवेगळे हजारो प्रतिबिंब आपल्याला दिसले, तसेच परमात्मा एकच आहे आणि त्या परमात्म्याची आत्मा ह्या प्रत्येक शरीरामध्ये आहे, प्रत्येक जीवामध्ये आहे. म्हणून जीव आणि शिव एकच आहेत. आणि म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात की आपण तत्वरूपाने आपल्या देहामध्ये ईश्वर राहतो हे सर्वांना समजू शकते, परंतु आपल्या शरीरामध्ये तत्वरूपाने ईश्वर आहे हे जास्त कुणाला समजते? हे तत्व फक्त संताला समजू शकते. कारण संत हे नेहमी नामस्मरण करतात
ईश्वराची आराधना करतात आणि म्हणून त्या तत्व ते समजू शकतात. त्याच्यानंतर एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला आपण घेऊया की गजानन महाराज काय करतात, एकदा आपल्या शिष्याला घेऊन एका भक्ताच्या शेतीमध्ये जातात आणि शेतीमध्ये गेल्यानंतर त्या शेतीमध्ये झाडाखाली बसून शेकोटी पेटवतात आणि कणसे भाजायला सुरुवात करतात. आणि कणसे भाजत असताना ती शेकोटी झाडावर बसलेला जो मोहोळ आहे तर त्या मोहोळाला जाऊन त्याची उष्णता लागते आणि त्या मोहोळामधल्या ज्या मधमाशा आहेत त्या मधमाशा सगळ्या बाहेर येतात. सगळे लोक घाबरून तिथून निघून जातात, पण गजानन महाराज तेथेच बसतात. मग गजानन महाराजाला त्या मधमाशा चावतात. मग तो शेतकरी येतो आणि विचारतो गजानन महाराजांना की महाराज आपल्याला खूप त्रास झाला असेल, त्या मधमाशाने आपल्याला त्रास दिला, चावले आपल्याला. तर त्यावेळेस गजानन महाराज काय म्हणतात माहिती आहे का, की ती जी मधमाशी आहे त्या मधमाशामधला आत्मा आणि माझ्यातला आत्मा एकच आहे, मग त्याच्या चावण्याने मला कसा बरे त्रास होईल. मग या उदाहरणावरून लक्षात येतो की मधमाशी असेल, एखादा व्यक्ती असेल, पशुपक्षी असतील, प्राणी असतील, सगळ्यामध्ये ईश्वराचा आत्मा त्या ठिकाणी आहे. परमात्म्याचं रूप म्हणजेच आत्मा आहे आणि ती आत्मा प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे असं या ठिकाणी आपल्याला गजानन महाराजाच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. तर ज्ञानदेव महाराज आपल्या 4थ्या चरणामध्ये काय म्हणतात, ज्ञानदेवाची ती हरिपाठने मागलिया जन्मा मुक्त झालो. तर माऊली म्हणतात की माझ्या चित्तात हरीच्या नामाचा पाठ सतत होत असतो. चित्तामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये सतत हरिनामाचा मी पाठ करत असतो, हरिनामाचा जप करत असतो. आणि हा मी नियमच केलेला आहे की दररोज मला ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे, हरीचं नामस्मरण करायचं आहे. त्यामुळं या जन्माच्या मागून येणाऱ्या अनंत जन्मातून मी मुक्त झालेला आहो. सतत हरिनाम घेतल्यामुळं मी ह्या जन्मापासून मुक्त झालेला आहो. म्हणजे हे हरिनामाच्या अखंड नामस्मरणाचं हे मला त्याचं पुण्य मिळालेलं आहे. तर या ठिकाणी ज्ञानदेव स्वतःचं या अनुभव सांगतात आणि ते काय म्हणतात की मी साधना केली, नंतर मी श्रीहरीचं अखंड नामस्मरण केलं, त्यांचं ध्यान केलं, त्यांचं गुणसंकीर्तन केलं. म्हणून या साधनेचं फळ म्हणून ज्ञानदेवाची जन्ममृत्यूच्या चक्रामधून सुटका झालेली आहे. म्हणजे त्यांना मोक्षप्राप्ती झालेली आहे. आणि जसं ज्ञानेश्वराला मोक्षप्राप्ती मिळाली त्याचप्रमाणे जर प्रत्येक साधकाने जर ईश्वराचं नामस्मरण केलं, ध्यान तप जप जर केलं, साधना जर केली तर निश्चितपणे त्याला सुद्धा जन्ममृत्यूच्या या ह्याच्या चक्रामधून सुटका होऊ शकते. तर संसारातील प्रत्येक जीव मात्र जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरत असतो. संसारी जीवाला वारंवार जन्म का मिळतो? कारण वेदामध्ये आणि गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्यांच्यात की शुभ आणि अशुभ कर्मामुळं. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये काही चांगले कर्म करतो, काही आपल्या हातून चुकून वाईट कर्म होतात आणि शुभ आणि अशुभ कर्मामुळं काय होतं, आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून माऊली म्हणतात की नामसाधना करून आपण शुभ आणि अशुभ कर्माचे फळ भगवंताला अर्पण केले की आपले कर्मबंधन होत नाही, आपले कर्म हे नाहीसे होतात. आणि म्हणून त्यामुळं संचिताची समाप्ती होते आणि जन्ममरणाच्या ह्या फेऱ्या आपण टाळता येतो. यासाठी ज्ञानदेवाचा आशीर्वाद घेऊन आपण सर्वजण निरंतर नामस्मरण करूया आणि हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी याचा आपण उच्चार करत राहूया, नामस्मरण करूया. आणि रामकृष्ण हरी पुढच्या 16व्या अभंगात माऊली काय म्हणतात ते आपण बघूया.